औंढा नगरात विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात रस्ता रोको व आंदोलनाचा इशारा. औंढा नगरात विद्युत वितरण कंपनीचे 33 केव्ही केंद्र रामेश्वर, साळणा व इतर तालुक्यातील 33 केव्ही मधून अतिशय खूप मोठ्या प्रमाणात भार नियमन करण्यात येत असल्याने रामेश्वर येथील 33 केव्ही केंद्र अंतर्गत हिवरखेडा, येळी, केळी तांडा, पारडी, सावळी तांडा आदी परिसरात रात्री 6 ते 10 या वेळात फॉल्टी लाईट टाकण्यात येत असल्याने गावामधील अनेक घरातील टीव्ही, फ्रीज, कूलर, फॅन इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून जात आहेत. तसेच उन्हाची तीव्रता 42 पेक्षा जास्त असल्यामुळे लहान मुलांना व वयोवृद्ध नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच महाराष्ट्र शासनाने लाखो करोडो रुपये खर्च करून गावठाण लाईन वेगळी व शेतातील वीज पुरवठा लाईन वेगळे करण्याकरिता 30 किलोमीटर पासून गावापर्यंत वेगळी लाईट टाकण्याचे काम अर्धवट करून शासनाचा पैसा गुंतेदाराने उचलून त्याने सर्व कामे अर्धवट ठेवली आहेत. त्यामुळे हे काम वेळेत झाले असते तर आज गावठाण फीडरला लोड शेडिंग किंवा फॉल्टी लाईट टाकण्याची वेळ आली नसती. या सर्व बाबी लक्षात घेऊन त्वरित पुरवठा सुधारण्याची मागणी केली असून सुधारणा न केल्यास लोड शेडिंग पूर्णपणे बंद केली नाही तर दिनांक 4/5/2026 रोजी सोमवारी येळी फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे व यावेळी शासनाची किंवा खाजगी मालमत्तेची काही नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असा इशाराही निवेदनावर देण्यात आला आहे. औंढा नगरात तहसीलदार प्रवीण रुबी यांना निवेदन. शिवसेना नेते राम नागरे, राजभाऊ मुसळे, माजी सभापती रमेश सनप, तालुका समता परिषद अध्यक्ष तसेच पांडुरंग नागरे, उपतालुका प्रमुख औंढा नगरात भानुदासराव गीते, संचालक जवळ बाजार उत्तमराव नागरे, श्यामराव इघारे, साहेबराव सनप यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदर निवेदन प्रति औंढा नगरात पोलीस स्टेशन तसेच उपअभियंता महावितरण औंढा नगरात यांना देण्यात आले आहे. समृद्धी न्यूज नेटवर्क मराठीसाठी श्रमिक मुळे औंढा नागनाथ. आज तहसील औंढा या ठिकाणी रामेश्वर आणि साळणा 33 केव्ही अंतर्गत येणाऱ्या गावातील सर्व शिवसैनिक आम्ही या ठिकाणी जमा झालो आणि तहसीलदार औंढा यांना निवेदन दिले. वारंवार लाईट बंद करणे, संध्याकाळी 6 ते 10 लाईट फॉल्ट टाकणे आणि त्यामुळे लाईन फॉल्ट आल्यामुळं घरातील जे काही उपकरणं आहेत, फ्रीज असेल, टी व्ही असेल, कूलर असेल, फॅन असेल, ते जळून जात आहेत आणि लहान लेकरं असतील, वयोवृद्ध माणसं असतील, त्यांना आता जवळजवळ 40-42 डिग्री तापमान तापलेलं आहे आणि या तापमानामध्ये 4-4 तास लाईट नसल्यामुळे अतोनात त्यांचे हाल होतात. आणि आता तहसीलदार साहेबांनी औंढा येथील रणवीर साहेबांना फोन लावला, दुसरे जे जेवढा बाजारचे जे त्यांनासुद्धा फोन लावला. दोघांचे पण फोन तहसीलदार साहेबाचे त्यांनी उचलले नाही आणि ज्यावेळेस आम्ही कार्यकारी अभियंता हिंगोली चव्हाण साहेब यांना तहसीलदार साहेबांनी फोन लावला, त्यांचा लगेच त्यांनी लाईनवर घेतलं तर त्यांचा फोन रणवीर साहेबांनी उचलला. म्हणजे स्वतः तहसीलदार साहेबाचा जर हे फोन उचलत नसतील तर सर्वसामान्य माणसाचे काय हाल असतील यावरून त्यांच्या दिसून येते. आणि आम्ही सर्व शिवसैनिकांनी उद्या 4 तारखेपर्यंत जर लाईनमध्ये सुधारणा नाही केली तर येळी फाटा या ठिकाणी तीव्र असं आंदोलन केलेलं आहे, रस्ता रोको. आणि याचे सर्व काय जे आंदोलनात नुकसान होईल खाजगी मालमत्तेचं, सरकारी मालमत्तेचं, याची सर्वस्वी जबाबदारी ही MSEBची राहील.